नमस्कार. मराठी सायफाय स्टोरीज हबमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण कथा वाचतोय ती डॉक्टर बाळ फोंडके यांची पर्दाफाश. अभिवाचक स्मिता पुतलीस. कथेचं नाव आहे पर्दाफाश. इन्स्पेक्टर शिंदे आपल्या ऑफिसात बसले होते. बऱ्याच दिवसांनी त्यांना मोकळा वेळ मिळालेला होता. कोणती केस पेंडिंग नव्हती. पेपर वर्कही त्यांनी संपवलं होतं. सगळ्या फाईल्स क्लिअर केल्या होत्या. आता जरा पुस्तकं वाचता येतील, नवी आर्टिकल्स चालता येतील, जर्नल्समध्ये नवनव्या क्राईमच्या सत्यकथा येतात त्या बघता येतील, आपल्या ज्ञानात भर घालता येईल असा विचार ते करत होते. त्यांच्या कामात नेहमीच अशा प्रकारे अप टू डेट राहणं आवश्यक असतं. नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर पोलिसांनी करण्यापूर्वी गुन्हेगारच करू लागले होते. त्यामुळे नेहमीच त्यांच्या किमान एक पाऊल तरी पुढे राहणं गरजेचं होऊन बसलं होतं. तेवढ्यात टेबलावरचा फोन वाजला. कुणाचा फोन असावा याचा अंदाज घेत शिंदेनी तो तसाच वाजू दिला. पण 3-4 वेळा घंटी वाजल्यावर त्यांनाच राहावेना. त्यांनी रिसिव्हर उचलला. सायबर क्राईम सेल, इन्स्पेक्टर शिंदे हियर. बरं झालं तू ऑफिसमध्ये सापडलास. शेखर कामत बोलतोय. शेखर कामत त्यांचा बॅचमेट होता. पोलीस अकॅडमीमध्ये त्यांची घट्ट मैत्री झाली होती. पुढे त्यांचे मार्ग वेगवेगळे झाले. दोघंही आपापल्या कामात बिझी राहू लागले. एकमेकांशी संपर्क तुटला नाही, पण बराच कमकुवत झाला. असंच केव्हा तरी ते एकमेकांना फोनवरच भेटत. बहुतेक वेळा कामानिमित्तच. तेही कमी झालं होतं, कारण कामत क्राईम ब्रँचमध्ये होते. त्यांच्यासाठी बहुतेक मर्डर केसेस असत आणि शिंदे सायबर सेलमध्ये. मर्डरशी त्यांचा क्वचितच संबंध येईल. नाही म्हणायला मागे एकदा कामतनं अशाच एका मर्डर केसमध्ये शिंदेची मदत घेतली होती. ती केस सॉल्व्ह करण्यात शिंदेच्या मदतीचा फारच उपयोग झाला होता. कामत आजही ते विसरला नव्हता. मी सहसा ऑफिसमध्येच असतो. तूच पुष्कळ वेळा बाहेर असतोस. तुझं कामच तसं आहे. खरंय, तुलाही एकदा माझ्याबरोबर बाहेर यावं लागलं होतं, आठवतंय ना? आजही अशाच एका केसमध्ये तुझी मदत हवी, म्हणूनच फोन करतोय. मला तशी शंका आलीच होती. नाहीतर तू एवढा अगत्यानं ऑफिसमध्ये कशासाठी फोन करशील? बोल, व्हॉट्स द प्रॉब्लेम? कुणाची बॉडी मिळाली आत्ता यावेळी? बॉडी मिळाली नाहीये, किंबहुना ती मिळून नाहीये अशाच खटपटीत आहोत आम्ही. एक किडनॅपिंगची केस आहे. रॅन्सम कॉल्सही येत आहेत. ती खंडणी नाही दिली तर मात्र ज्याला पळवलंय त्याला मारून टाकू अशी धमकी मिळाली. ते कॉल्सही आम्ही ट्रेस करत आहोत. तिथंच गोची झाली. तू ये, म्हणजे मग सगळे डिटेल्स सांगता येतील. तसा मोकळाच वेळ असल्यामुळे शिंदेनी ताबडतोब गाडी काढली आणि ड्रायव्हरला ती क्राईम ब्रांचकडे न्यायला सांगितले. कामत त्यांची वाटच पाहत होता. त्याच्या ऑफिसमध्ये पोचताच त्याने कॉफी तयारच ठेवल्याचं त्यांना दिसलं. तू चहा घेत नाहीस, कॉफी प्रिफर करतोस? विसरलो नाही मी. थँक्स. असं म्हणत शिंदेनी कॉफीचा एक घोट घेतला. त्यांना हवी तशी कडक कॉफी मिळाल्यामुळे त्यांची कळी खुलली. कामतच्या केसकडे लक्ष द्यायला त्यांना उत्साह आला. सुरुवातीला आम्हाला ही केस अगदीच रुटीन वाटली. कामत सांगू लागले. शाळेत जाणाऱ्या एका 10 वर्षाच्या मुलाचं अपहरण झालं. तो घरून शाळेत निघाला होता नेहमीप्रमाणे. पायाखालची वाट होती. बरीचशी भरवस्तीतून जात होती. तिथून जाताना वाटेवरच्या काही दुकानदारांनी त्याला पाहिलं होतं. पण पुढे एका वळणावर जरा आडोसा होता. तिथंच त्याला जबरदस्तीने एका मारुती व्हॅनमध्ये कोंबण्यात आलं. त्याला आरडाओरडा करू नये म्हणून त्याच्या तोंडावर एका दांडगटानं आपला हात दाबून धरला होता. त्या हातात कदाचित क्लोरोफॉर्म शिंपडलेला रुमालही असावा. अक्षरशः मिनिटभरात सारा प्रकार घडला आणि ती व्हॅन तिथून वेगानं निघून गेली. एक मिनिट. जिथं तिथं आडोसा होता, कोणालाही तिथं काय चाललंय हे दिसणं शक्य नव्हतं म्हणालास ना तू? मग हे सगळे डिटेल्स कसे कळले तुला? गुड. सायबर सेलमध्ये राहूनही आपलं ट्रेनिंग विसरलेलं नाहीस तू. तुझी शंका बरोबरच आहे. तिथं आडोसा आहे खरं, पण तिथल्या विजेच्या खांबावर CCTV कॅमेरा बसवलाय. वळण आणि आडोसा असल्यामुळंच तिथं बऱ्याच वेळा वाहनं वेगानं येतात, अपघातही होतात. त्यासाठीच ही व्यवस्था केली आहे. किडनॅपर्सनेही त्याची चांगलीच कल्पना असावी. कशावरून?
म्हणजे त्यांनी आपले चेहरे किंवा व्हॅनचा नंबर दिसू नये म्हणून खास काळजी घेतली होती का? नाही, उलट त्यांनी मुद्दामहून आपला चेहरा दिसावा अशा तऱ्हेनेच ते कॅमेराकडे तोंड करून केलं होतं. व्हॅनचा नंबर मात्र स्पष्ट नव्हता. ते तिघे होते. ड्रायव्हर आतच बसला होता, तो चौथा, आणि ते सगळे पुरुष होते हे स्पष्ट झालंय. व्हॅनचा नंबर तो तेवढासा स्पष्ट दिसला नाही ना. आमच्या फॉरेन्सिक टीमनं त्याच्यावर प्रोसेसिंग करून तो शोधून काढला, पण तो फेक निघाला. फेक? खोटा? नाही, नंबर खरा आहे, पण आरटीओ कडून मिळालेल्या माहितीनुसार तो टोयोटा एसयूव्हीचा आहे. तिच्या मालकालाही आम्ही शोधून काढलं. त्या मुलाला पळवण्यात आलं त्यावेळी तो त्या गाडीसकट मुंबई पुणे हायवेवर होता. पुण्याला चालला होता. तिथल्या टोल नाक्यावरच्या सीसीटीव्ही कॅमेरानं त्या गाडीला टिपलं आहे. त्या गाडीत मालक पुढच्या पॅसेंजर सीटवर बसल्याचंही साफ दिसतंय. आणि ज्या गाडीतून किडनॅपिंग झालं ती मारुती व्हॅन होती. करेक्ट, तांबड्या रंगाची व्हॅन होती. टोयोटा एसयूव्ही निळ्या रंगाची. पळवण्यासाठी त्या नंबरची गाडी वापरली न गेल्याचा आणखी एक पुरावा. हे सगळं ठीक आहे, पण मग माझं काय काम? तुम्हाला तर त्या किडनॅपर्सचे चेहरेही दिसलेत. त्यावरून त्यांना शोधून काढणं कठीण नसावं. या सगळ्यात मी काय करू शकतो? सांगतो ना, ते पुढं येतच आहे. ज्या मुलाला किडनॅप केलंय त्याच्या बापाची मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे. छोटासा असा धंदा आहे, पण बहुतेक सगळा माल एक्सपोर्ट होत असल्यामुळे त्याची कमाई तशी दांडगी आहे. गुन्हेगारांना त्याची कल्पना चांगलीच असावी, म्हणूनच खंडणी उकळण्याच्या उद्देशानंच त्या मुलाला पळवण्यात आले. मग रॅन्सम कॉल्स आले. मुलाला पळवलं गेलं त्याला आता 3 दिवस झालेत. आतापर्यंत 5-6 फोन आले. 50 लाख रुपयांची मागणी केली गेली. बापाची तयारी आहे, पण आम्हीच त्याला थोपवून धरलंय. कारण पैसे दिल्यानंतरही ते मुलाला सोडतील यावर आमचा विश्वास नाही. कारण बापाच्या सांपत्तिक स्थितीची यथार्थ कल्पना किडनॅपर्सना आहे असं दिसतंय. म्हणून त्याच्या जवळच्या कोणीतरी नातेवाईक म्हणा किंवा नोकर मंडळी म्हणा, फॅक्टरीतले कामगार म्हणा, यापैकी कोणीतरी या टोळीत सामील झालेलं असावं किंवा त्यांची मदत करत असावं अशी शंका येते. आणि ते खरं असलं तर मुलगा कदाचित त्यांना ओळखूही शकेल. आणि मग असं असलं तर ते त्याला सोडणार नाहीत ना. अजूनही मला माझ्याकडून काय अपेक्षा हे उमजलेलं नाहीये. उजवा हात वर करत शिंदेना सबुरीचा सल्ला देत कामत पुढे सांगू लागले. ऐक, त्या रॅन्सम कॉल्सनी आम्हाला बुचकळ्यात टाकले. कारण आतापर्यंतचे 4-5 कॉल्स आले ते सगळे मुलीनं केलेले होते. ते कॉल्स करणाऱ्यांनी नेहमीप्रमाणे फोन बूथवरून ते न करता मोबाईल वापरलेले आहेत. शिवाय प्रत्येक वेळी व्हिडिओ कॉल केला होता. त्यामुळे खंडणीची मागणी करणारा कोण आहे हेही स्पष्ट दिसतंय. प्रत्येक वेळी एक मुलगीच तो कॉल करते. पण किडनॅपर सगळे पुरुष होते असं म्हणालास ना तू? एक्झॅक्टली. म्हणूनच पहिला कॉल आला तेव्हा आम्ही चक्रावून गेलो. तो येण्यापूर्वीच आम्ही त्या मुलाच्या घरी रेकॉर्डिंगचा सगळा जामानिमा तयार ठेवला होता. एक सब इन्स्पेक्टर तिथंच बसून होता. पहिला कॉल आला तेव्हा मी तिथं नव्हतो, पण तो मुलीच्या आवाजातलाच होता. हे तो ऑफिसर शपथेवर सांगायला तयार आहे. शिवाय तिचा चेहराही दिसत होता. ती मुलगीच होती, किन्नर नव्हता. म्हणजे त्या टोळीत एक मुलगी किंवा बाईही सामील आहे असं आपण म्हणू शकू. मुलाला पळवण्याच्या वेळी ती दिसली नसेल. पाठीमागे जिथं मुलाला ठेवलं होतं तिथं थांबून राहिली असेल. किंवा जिथं मुलाला डांबून ठेवलंय तिथं थांबली असेल. मुलाची व्यवस्थित देखभाल करण्यासाठी तिची गरज भासली असेल. मी तोच विचार केला होता, पण त्या कॉलमध्ये केवळ किती रक्कम हवी हेच सांगितलं गेलं. ती केव्हा द्यायची, कशी द्यायची याच्या सूचना नंतर देता येतील असं सांगण्यात आलं. त्यानंतर आलेल्या पुढच्या कॉल्सनी तर आम्हाला चांगलंच गोंधळात टाकलंय. कारण असं काय म्हणजे, अरे मी तेच सांगतोय, पण म्हणजे काय होतं कॉल्समध्ये ते सांगतो मी. मी तेच विचारतोय की असं काय होतं त्या कॉल्समध्ये. ते कॉल्सही सगळे मुलींनीच केलेले होते, पण प्रत्येक वेळी नवीनच मुलगी फोन करत होती. आवाज वेगवेगळे होते. व्हॉइस एक्सपर्ट्सकडून आम्ही त्याची शहानिशा करून घेतली आहे. चेहरेही वेगळे होते. म्हणजे 3 किंवा 4 पुरुषांबरोबर 4-5 मुलीही त्या टोळीत असाव्यात. हे सगळं विचित्र वाटतंय आम्हाला, पण कारण सहसा अशा किडनॅपिंगच्या केसेसमध्ये टोळीत 4 जणांहून अधिक गुन्हेगार सामील नसतात. वाटणीवरून पुढे मारामारी होऊ शकते.
शिवाय वाटणीची रक्कमही जास्त मिळत नाही. शिवाय आजवर या गुन्ह्यांमध्ये असलेल्यांचा जो डेटाबेस आमच्याकडे आहे त्यामध्ये एकही मुलगी नाही. तेव्हा ही टोळी नवीन असावी, त्यामुळे आमच्या तपासाला खीळ बसले ना. आय सी. हे फोन जरी प्रत्येक वेळी निरनिराळ्या मुलींनी केलेले असले तरी फोन एकच होता का? ती एक आणखी अडचण. फोन प्रत्येक वेळी निरनिराळ्या ठिकाणून केले गेले. ते बूथवरचे फोन नव्हते, मोबाईल फोनच होते. शिवाय त्या मुली बराच वेळ बोलत होत्या. आम्ही त्यांचा फोन ट्रेस करणार असू याची कल्पना त्यांना असणारच. तरीही त्याची फिकीर न करता त्या 5-1 मिनिटं बोलत राहिल्या. आम्ही त्यांना बोलण्यात गुंतवतो आहोत याची कल्पना येऊनही त्या पाठी अजिबात सरत नव्हत्या. एक प्रकारे किडनॅपर्स आम्हाला चॅलेंजेस करत होते. टोळी आहे खरी हुशार. म्हणजे त्यांच्या हुशारीचा आणखी एक पैलू आहे. प्रत्येक वेळी वापरलेला मोबाईल फोन नंबर वेगळा होता. त्याचा नंबर आम्ही शोधून काढला. तो वेगवेगळा होता. एवढे मोबाईल आणि एवढी सिम कार्ड त्यांनी गोळा केली होती याचा अर्थ गुन्हा चांगलाच प्लॅन करून केला गेला आहे हे स्पष्ट आहे. आता समजलं असेल तुला का बोलावलं ते. या सगळ्या फोन्सच्या सिम कार्डांच्या आणि मुलींच्या गुंतागुंतीतून आम्हाला बाहेर काढण्याचं काम तूच करू शकशील म्हणून तुला बोलावलंय. शिवाय आता वेळही फारसा उरला नाही, कारण हा गुंता वेळेत सुटला नाही तर त्या मुलाच्या जीवाला धोका आहे. ते काही करून टाळायलाच हवं. शिंदे विचारात पडले. त्यांनाही हा सगळा प्रकार भलताच जटिल वाटायला लागला होता. कोणत्या दिशेनं हालचाल करावी हे त्यांनाही समजेनासं झालं होतं. पण कामत आणि त्यांचा स्टाफ हे सगळे आपल्याकडेच आशेनं पाहतायत हे ध्यानात आल्यावर आता आपल्याला काहीतरी हालचाल करायलाच हवी याची जाणीव त्यांना झाली. मला त्या कॉल्सचं रेकॉर्डिंग पाहायला ऐकायला मिळेल का? अर्थात. मला वाटलंच होतं तू त्याची मागणी करशील असं. ती तयारी ठेवलीच आहे मी. शिंदेनी क्रमवार ती सगळी रेकॉर्डिंग पाहिली. कामत सांगत होता ते खरंच होतं. सहसा अशा वेळी गुन्हेगार आपला चेहरा लपवण्याच्या प्रयत्नात असतात. आवाजही बदलण्याचा प्रयत्न करतात. पण इथं तर उलट ते स्पष्ट व्हावं अशीच त्यांची इच्छा असल्याचं दिसून येत होतं. तसे चेहरे दिसूनही त्यांची ओळख अजून पटली नव्हती. त्या अर्थी ते अनोळखी होते. कामत म्हणत होता तसे नवीन होते आणि हुशार, चलाखही होते. पोलिसांना जणू ते आव्हानच देत होते. कॅच मी इफ यू कॅन नावाचा एक सिनेमा आला होता. त्याची आठवण शिंदेना झाली. त्यातही गुन्हेगार पोलिसांना असंच चॅलेंज करत होता आणि त्यांची मती गुंग व्हावी म्हणून अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करत होता. दॅट्स इट. शिंदे स्वतःशीच मोठ्यानं म्हणाले. ते विचारात इतके गुंगून गेले होते की आपण कुठं आहोत, आजूबाजूला कोण आहे याचं भान त्यांना राहिलं नव्हतं. काय झालं, कोणी सापडलं? उठून त्याच्या जवळ येत कामतनं विचारलं. एक क्लू मिळाला. तुझे हे गुन्हेगार अतिशय हुशार आहेत यात शंका नाही. उच्च शिक्षितही असावेत. निदान त्यांच्यापैकी एक जण तरी नक्की. त्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर केल्याचं दिसतंय. मला त्यासाठी या टेप्सचा बारकाईनं अभ्यास करायला हवा. एक एक फ्रेम तपासून बघायला हवी. आमच्या सायबर फॉरेन्सिक टीमचीही मदत घ्यावी लागेल. मी या टेप्स घेऊन जाऊ शकतो का? कामच जरा हेजिटेट करतोय हे लक्षात आल्यावर तेच पुढे म्हणाले. जपून ठेवेन. पुढं कदाचित एव्हिडन्स म्हणून त्या सादर कराव्या लागतील याची कल्पना आहे मला. ती साक्ष द्यायलाही मला कदाचित यावं लागेल. त्यामुळेही मला त्यांची नीट काळजी घ्यायला हवी. अर्थात माझ्या लक्षात यायला हवं होतं ते. घेऊन जा तू. मी तुला केव्हा कॉन्टॅक्ट करू? 2-3 दिवस तरी लागतील असं दिसतंय. मीच तुला फोन करेन. आणि 3 दिवसांनी शिंदेनी फोन करून कामतला आपल्याच ऑफिसात बोलावून घेतलं. ये. मी म्हटलं होतं त्याप्रमाणे त्यांनी यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर केला. त्यामुळेच ही अशी गुंतागुंत त्यांनी जाणून बुजून निर्माण केली. तुमचा गोंधळ उडावा आणि खऱ्या माहितीवरून तुमचं लक्ष दुसरीकडे जावं अशीच त्यांची खटपट राहिली. काय केलं त्यांनी? आपला चेहरा स्पष्ट दिसावा अशी खबरदारी त्यांनी प्रत्येक वेळी घेतल्याचं पाहूनच मला संशय आला होता. असं कोणीही कल्प्रिट का करेल? जर तो चेहरा बघूनही आपली खरी ओळख कोणाला पटणार नाही याची खात्री असल्यामुळेच त्यांनी तसं केलेलं असणार. अगदी बरोबर. कारण त्यातल्या एका मुलीचा चेहरा बापाच्या ऑफिसमध्ये सेक्रेटरी असलेल्या मुलीचा होता आणि ते पाहून आम्हालाही पळवापळवी कोणीतरी जवळच्याच व्यक्तीनं केलेली असावी असा संशय आला होता. त्याला बळकटीच मिळाली. आम्ही तिला धरून आणलं आणि तिची कसून चौकशी केली.
तिला तो फोन करते वेळचा फोटोही दाखवला. तो आपलाच आहे तिनंही काही खळखळ न करता कबूल केलं. पण ज्यावेळी तो फोन केला गेला त्यावेळी आपण बॉस बरोबरच ऑफिसमध्ये होतो, काही फाईल्सवर डिस्कशन करत होतो हे तिने सांगितलं. तिच्या बॉसनं म्हणजे त्या मुलाच्या बापानेही त्याला दुजोरा दिला, कारण तो रॅन्समचा फोन घरी आला होता आणि पैशाची तजवीज करण्यासाठी आपण ऑफिसात आलो होतो. आपल्या सेक्रेटरी बरोबर हिशोबाच्या फाईल्स पाहून पैसे कसे उभे करावेत याचा विचार करत होतो हे त्यानं सांगितलं. त्यामुळे तिला आम्हाला सोडून द्यावं लागलं. तरीही आम्ही तिच्यावर पाळत ठेवली होती. पण कोणताही संशयास्पद प्रकार आढळला नाही. एका साध्या मध्यमवर्गीय घरातली मुलगी आहे ती. तिचं काही अफेअरही नाही, कोणी बॉयफ्रेंडही नाही. तोही अँगल निष्फळ निघाला. गुड. मग त्या मुलीची मदत होईल आपल्याला. मला जो संशय आलाय त्याला या माहितीनं बळकटीच आली आहे. तुला डीप फेक माहिती आहे? डीप फेक नाही बुवा, काय आहे ते? हे एक सॉफ्टवेअर आहे. त्याचा वापर करून आपण कोणाचाही चेहरा दुसऱ्या कोणाला देऊ शकतो. म्हणजे तुझा व्हिडिओ प्रथम रेकॉर्ड करायचा, त्यानंतर दुसऱ्या कोणाचा तरी असाच व्हिडिओ करायचा, रेकॉर्ड करायचा. त्यातून हजारो इमेजेस आणि साऊंड बाईट्स कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करायची. तो कॉम्प्युटरही अतिशय पॉवरफुल असायला लागतो, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातलं सॉफ्टवेअर वापरण्याची कपॅसिटी त्याच्यात असावी लागते. तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा असल्यामुळे कॉम्प्युटर स्वतःच काही गोष्टी शिकतो. आपल्याला त्यालाही दीक्षा द्यावी लागत नाही. त्या प्रोग्रामचा वापर करून कॉम्प्युटर तुझ्या प्रत्येक हालचालीचा, तुझ्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्सचा बारकाईनं अभ्यास करतो. त्यातून मिळालेली माहिती साठवून ठेवतो. तू चालतोस कसा, नेहमीचं संभाषण करताना तुझा आवाज कसा असतो, त्यावेळी तुझा चेहरा कसा असतो, एक्साईट झाल्यावर त्यात काय फरक पडतो, आनंद झाल्यावर तू कसा वागतोस, रागावल्यावर तुझी डिमिनर कशी होते, सारं काही टिपलं जातं. हे सगळं मग त्या दुसऱ्याच्या चेहऱ्यावर ट्रान्सप्लांट केलं जातं. अद्भुत आहे हे. आजवर ऑर्गन ट्रान्सप्लांट ऐकलं होतं रे. एखाद्याची किडनी किंवा हृदय दुसऱ्याच्या अंगात ट्रान्सप्लांट केल्याची माहिती होती. काय कमाल आहे हे. पण हा ट्रान्सप्लांटचाच एक प्रकार आहे म्हण ना. पण पर्सनॅलिटी ट्रान्सप्लांट. त्या ट्रान्सप्लांटसाठी दाता आणि घेता दोघांचे शारीरिक गुणधर्म मॅच व्हावे लागतात. इथे दोघांच्या वागणुकीचे सर्व पैलू मॅच होतील हे बघावं लागतं. तसा चेहरा एकदा ट्रान्सप्लांट झाला की मग ते साऊंड बाईट्स घेऊन तुझा चेहरा ज्याच्या चेहऱ्यावर ट्रान्सप्लांट केलाय त्याच्याकडून तुझ्या आवाजातलं बोलणं ऐकवता येतं. सिनेमा सृष्टीत डबिंग करतात ना, तसंच म्हणेनास. जसं पार्श्वगायक गाणं म्हणतो, पण पडद्यावर जो अभिनेता ते ऐकवणार असतो त्याच्या आवाजाशी मिळताजुळता आवाज त्याला काढावा लागतो. म्हणून तर देवानंदसाठी नेहमी किशोर कुमारलाच पसंती देत असत. जी अशी कृत्रिमरित्या तयार केलेली सिंथेसाइज्ड व्यक्ती असते तिला डीप फेक म्हणतात. सिनेसृष्टीत तिचा वापर केला जातो. काय सांगतोस, खरं नाही वाटत रे. अरे, एका बॉलिवूडच्या पिक्चरचं शूटिंग चालू असताना मध्येच हिरोईनचा अपघात होऊन तिचा मृत्यू झाला. दुसऱ्या कोणाला तरी घेऊन नव्यानं सगळं शूटिंग करायचं तर खर्च पुष्कळच वाढणार होता. बरं, पिक्चर तसा अर्ध्यावरच सोडूनही देता येणार नव्हता. त्यातही आर्थिक नुकसान होतंच. म्हणून मग या डीप फेकचा वापर करून दुसऱ्याच एका मुलीकडून तो पूर्ण केला गेला. त्या मूळ अभिनेत्रीची प्रत्येक लकब, आवाजातला प्रत्येक चढ उतार, चेहऱ्यावरचं प्रत्येक एक्सप्रेशन त्या मुलीनं केलेल्या अभिनयावर ट्रान्सप्लांट केलं गेलं. खर्च झाला पुष्कळ, पण पिक्चर पूर्ण झाला, हिट झाला. मृत्यूपूर्वीचा शेवटचा पिक्चर अशी जाहिरातही केली गेली. कमाल आहे. तीच कमाल या गुन्हेगारांनी केली आहे. कारण अशा डीप फेकची बारकाईनं तपासणी केली तर पितळ उघडं पडतं. मी त्या पहिल्या रॅन्सम कॉल करतेवेळच्या मुलीचा चेहरा असा तपासला. असं ट्रान्सप्लांट ऑथेंटिक वाटायचं असेल तर जितक्या जास्त इमेज मिळवता येतील तितक्या मिळवायला हव्यात. तुझ्या त्या सेक्रेटरीच्या तितक्या इमेजेस मिळवणं या गुन्हेगारांना शक्य झालेलं दिसत नाहीये. बरोबरच आहे, एकतर ती काही प्रख्यात नाही, त्यामुळे पब्लिक मीडियात तिची छायाचित्र असण्याची शक्यता कमी आहे. ती मध्यम वर्गातली आहे असं तू म्हणालास ना. हो, त्यामुळे ती पेस्ट्री कल्चरमध्ये नाही. तिथून इमेज मिळवण्याचाही मार्गही खुंटला. म्हणजे मग तिच्या ऑफिसात वावरण्याच्या वेळी, घरी येता जाताना, बाजारात भाजी घ्यायला गेलेली असताना अशा इमेज मिळवलेल्या असाव्यात तिच्या नकळत. पण साऊंड बाईट्स त्या पद्धतीनं मिळवणं अगदीच कठीण गेलं. त्यामुळे तिचा जो डीप फेक बनवला त्यात अनेक त्रुटी राहिल्या.
त्या टेपमधले ते फोटो माझ्या फोरेन्सिक टीमनं तपासले. सॉरी. तेव्हा या सगळ्या चुका सहज लक्षात आल्या. तो चेहरा खोटा आहे हे सहज लक्षात आलं. एक मिळाल्याबरोबर इतरही तसेच डीपफेक असणार याची खात्रीच झाली. त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेच तपासले. सगळेच फेक होते. पुरेसे साऊंड बाईट्स न मिळाल्यामुळे त्यांनी व्हॉइस मॉर्फिंगचं दुसरं सॉफ्टवेअर वापरलं. त्याचा उपयोग करून मशीनकडून हवा तो आवाज काढता येतो. प्रत्यक्षात कुणी जिवंत व्यक्ती बोलत नाही. ती करामत मशीनचीच असते. पण तो आवाज थोडासा मेटॅलिक वाटतो. तुला मला तो नाही ओळखता येणार, पण मशीन टेस्टिंगमध्ये हे ते सगळं उघडं होतं. बाप रे, कोणत्या थराला गेली ती मंडळी. मग ते सगळं खोटं असलं तर त्यांची ओळख कशी होणार. मलाही हा प्रश्न पडला होता, पण त्याची सोय झाली आहे. सुरुवातीच्या या तपासातून काही बाबी उघड झाल्या होत्या. पहिली म्हणजे आपल्याला वाटत होतं तसे 4 पुरुष आणि 4-5 मुली अशी ही टोळी नाही. 3च पुरुष टोळीत आहेत. कदाचित एखादी मुलगी असेल अशी मला शंका आहे. पण मुलीच्या चेहऱ्यासाठी मुलगीच हवी असं नाही. आणि व्हॉइस मॉर्फिंग मध्ये तर मशीनच जर का आवाज काढत असेल तर तिथेही मुलीची आवश्यकता अजिबातच नाही. दुसरी बाब, त्या सेक्रेटरीचा डीपफेक बनवला गेलाय. तेव्हा त्या ऑफिसातलाच कोणीतरी टोळीत असावा किंवा त्यांना सामील असावा. त्याशिवाय तिच्या इमेजेस मिळवणं शक्य झालं नसतं. का? तिच्या घरचं कुणी असलं तर. राईट. पण एक तर तिला कुणी भाऊ नाही, बॉयफ्रेंड नाही, आईवडील तसे वयस्क आहेत. तिची वागणूक साधी आहे. तिला कसलं व्यसन नाही, कसलं कर्ज नाही. ती शक्यता अगदीच नाकारता येत नसली तरी मला तसं वाटत नाही त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेट करण्यात आपला वेळ आणि शक्ती वाया जाईल. ऑफिसातलं कोणीतरी असण्याची शक्यता दाट आहे. तिसरी गोष्ट अशी की त्या मुलाच्या या जाण्या येण्याची पक्की माहिती गुन्हेगारांनी मिळवली होती. त्याच्यावर पाळत ठेवून ती मिळवणं शक्य होतं. किंवा त्याच्या घरचा कोणी गडी नोकर यात सामील असावा. तोही अँगल तपासून बघ. आणि चौथी बाब, त्या खोट्या चेहऱ्यांमागचा खरा चेहरा समोर आणण्याचा प्रयत्नही आमच्या टीमकडून चाललाय. चेहऱ्यावर एखादा मुखवटा बसवला असेल तर तो टराटरा फाडल्यावर खालचा खरा चेहरा उघडकीस येतो ना. तसाच काहीसा हा प्रकार आहे. पर्दाफाश करण्याचाच प्रयत्न आहे. त्यासाठी या डीप फेकच्या टेक्नॉलॉजीचा उलटा वापर करता येतो का हेच आम्ही तपासून बघतोय. मला वाटतं येत्या काही दिवसात त्यात आम्हाला यश मिळेल. तोवर मी दिलेल्या क्लूजचा वापर करून त्या दिशेने तुम्ही तपास करायला सुरुवात करा. थँक्स मिलिंद, तुझी खूपच मदत झाली. मी खरोखरच मी किती आभार मानू तुझे कळत नाहीये. तू खरोखर खूप वेळ दिलायस आम्हाला. अरे ते बघू नंतर. गुन्हेगार सापडले की मलाही बोलाव. बघूया तेवढी तरी हुशारी असलेला माणूस या मार्गाला कसा आणि का लागला ते. आणि शिंदेंचा होराच खरा ठरला. ऑफिसमधला एक मिडल लेवल ऑफिसर प्रमोशन न मिळाल्यानं नाराज झाला होता. कंपनीचे व्यवहार डिजिटाईज करण्यात त्याची खूप मदत झाली होती. जीएसटीचं तंत्र त्यानंच सोपं केलं होतं. त्याची बक्षिसही त्याला मिळाली होती, नाही असं नाही. पण त्याला जास्त हवा सुटली होती. कामत आपल्या तंत्रानं त्यांच्यापर्यंत पोचतात तोपर्यंत शिंदेनेही आपल्या तंत्रानं त्याचा मुखवटा फाडून खरा चेहरा समोर आणलेला होता. त्याचंच तंत्र वापरून त्या चेहऱ्याचा डीप फेक कसा बनवता येतो हेही त्यांनी त्यालाच दाखवून दिलं होतं. त्यापायी तर त्याची बोलतीच बंद झाली. सुदैवानं त्यानं त्या मुलाला काही इजा केलेली नव्हती. त्याला सही सलामत सोडवता आलं. कामतनं पार्टीच अरेंज केली होती. शिंदे तर प्रमुख पाहुणे होते. त्यांनी कामतच्या नकळत पार्टीचं व्हिडिओ शूटिंग केलं आणि पिऊन झिंगलेल्या एका पाहुण्यावर कामतचा डीपफेक बसवून त्याला दाखवला. कामत थक्क झाला. शिंदेनी अर्थात तो डिस्ट्रॉय केला हे सांगण्याची गरज नाही. तर अशी ही नवीन टेक्नॉलॉजी, त्याच्यावरची ही कथा पर्दाफाश. लेखक डॉक्टर बाळ फोंडके, अभिवाचक स्मिता पोतनीस. धन्यवाद.